धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच कर्मणा कर्मनिर्हारो न ह्यात्यंतिक युष्यते अविदित्वधिकारित्वात् प्रायश्चित्तं विमर्शनम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी सूत शौनकादिकांचा संवाद प्रारंभापासून चाललेला आहे. ज्याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज अहो दृष्टश्रुताभ्याम यत् पापम. माणसाला प्रत्येक पदोपदी कळत न कळत त्याच्याकडून पातक घडतं, पाप घडतं. त्याची इच्छा असो नसो, त्याला माहीत असो नसो, त्याच्याकडून काहीतरी दुर्व्यवहार घडतो आणि मग त्याला नरकामध्ये यातना भोगाव्या लागतात. यातून काही प्रायश्चित्त नाही का? मुक्त होण्याचं दुसरं काही साधन नाही का? केवळ कुंजर शौचवत, कुंजर शौचवत हा शब्द वापरून शुकाचार्यांनी या ठिकाणी पुन्हा कर्मामध्येच अडकायचं. एका कर्मातून सुटलं की दुसरं कर्म, दुसऱ्या कर्मातून सुटलं की पुन्हा दुसरं कर्म, आणि या कर्माच्या पलीकडे माणसाला जाता येईल की नाही हा मूळ मुद्दा आहे. कारण कर्म हे माणसाला चांगलं किंवा वाईट या दोन पद्धतीचे कर्म असतात. ते म्हणजे या कर्माचा नाही म्हटलं तरी त्याला दोष लागतो. स्वतः काही केलं नाही मग दुसऱ्याला करायला लावलं तोही दोष आहे. याप्रमाणे काही केलं नाही तरी दोष आहे, केलं तरी दोष आहे. मग अशा वेळेला माणसाने वागायचं कसं असा प्रश्न शुकाचार्यांना परीक्षितांनी विचारला आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. या दृष्टीने शुकाचार्य म्हणतात, राजा कर्मणा कर्मनिर्हारो. माणसाला परिपूर्ण कर्माचा नाश करता येत नाही. न हे आत्यंतिक इष्यते. आत्यंतिक स्वरूपात कर्म बीज नष्ट करायचं झालं तर ते कर्माने करणं शक्य नाही. कोणतंही कर्म हे दुसऱ्या कर्माच्या बीजाला कारण ठरतं. कोणतंही काम करा ते दुसऱ्या गोष्टीला कारण ठरतं. त्यामुळं आपल्याला कर्माचा अधिकारी हा अज्ञानी आहे. अज्ञानी माणसं कर्म करतात आणि कर्माचे फळ भोगतात. मग अज्ञान हे पापवासनेमुळं राहतं, ते परिपूर्ण अर्थाने नष्ट होत नाही. मग प्रायश्चित्त याला कोणतं आहे तर प्रायश्चित्त आहे. ते म्हणतात, अरे राजा तप, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, योग, याग यांनी सुद्धा माणसाचं परिपूर्ण अर्थाने कर्मबीज नष्ट होत नाही. तुम्ही तप केलं तरी त्यातून तुम्हाला काहीतरी सिद्धी मिळणार आहे. सिद्धी मिळाली की आहे तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. तुम्ही याग केला, यज्ञ केला, तुम्हाला स्वर्ग मिळेल. पुन्हा पुण्यकर्म आहे, पुन्हा इच्छा आहे. मग या सगळ्या कर्माच्या पलीकडे कर्माच्या बीजाचा नाश जर करायचा झाला तर दुसरं कोणतंही साधन नाही. केवळ योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. योग याग विधी कर्म यांनी माणसाला अंतिम कल्याण प्राप्त होऊ शकत नाही. तपसा ब्रह्मचर्येण, तुम्ही ब्रह्मचर्य धारण करा, तप करा, शम करा, दम करा, त्याचप्रमाणे स्वाध्याय करा, संयम करा, योग करा. परंतु तुम्हाला खऱ्या अर्थाने या
कर्माच्या पलीकडे जाता येत नाही. पाप कर्म त्यातून नष्ट करता येत नाही. तर त्याला एकच, त्यांनी 2 उत्तरं दिलेली आहेत. खरं म्हणजे ते एकच आहे. एक तर साधूची संगती आणि दुसरं नामस्मरण. साधूच्या संगतीशिवाय आपल्या अंतःकरणातले मनोमल नष्ट होत नाहीत आणि साधूच्या संगतीसाठी आपल्याला केवळ त्यांच्या सहवासासाठी आपण काहीतरी पूर्वपुण्य असावं लागतं. त्याच्याशिवाय साधूची संगती प्राप्त होत नाही. ते म्हणतात, शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की हे दुर्लभ आहे. दुर्लभम त्रैवैरयते. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मानव जन्म दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि महापुरुष संश्रया. मोठ्या सत्पुरुषांचा सहवास, सद्धर्म सांगणाऱ्या लोकांची संगती, चांगल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन हा देखील सहवासच आहे. कारण ग्रंथामध्ये ते स्वतः उपस्थित असतात. दासबोध आहे उदाहरणार्थ. दासबोध ग्रंथामध्ये स्वतः रामदास स्वामी शब्दरूपाने उपस्थित नाहीत का? आहेत ना. कारण रामदास स्वामींचा उपदेश दासबोधामध्ये गृहीत आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये तुकाराम महाराज शब्दरूपाने उपस्थित आहेत. ज्ञानदेव माऊली हे ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये, अभंगामध्ये उपस्थित आहे. का? शब्दरूपाने, ज्ञानरूपाने. मग आपण सद्ग्रंथाचं वाचन, सद्ग्रंथ यांचा सहवास हा सुद्धा साधूंचा सहवासच आहे. आणि त्यातून मग नामस्मरण, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती सहज सोपं माऊलींनी सांगितलंय. याला हरिपाठ म्हटले त्यांनी. हा हरिपाठ आहे. हा परिपाठ असला पाहिजे. हरिपाठ हा परिपाठ झाला पाहिजे. परिपाठ म्हणजे रोज म्हणणं. लहान मुलांना आपण बालवर्गातल्या मुलांना म्हणतो ना, परिपाठ केला का? परिपाठ म्हणजे रोजचं कर्म. तेव्हा दररोज काही नाही झालं तरी निदान हरिमुखे म्हणा. तर या सगळ्यामधून हळूहळू काय होतं, आपल्याला प्रेरणा मिळते. अहो, कोण म्हणतंय हरिमुखे म्हणा? कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वर खोटं बोलतील? नाही. ते अकल्याणाचं सांगतील? नाही. ते आमच्या मानव कल्याणासाठी जन्माला आलेले होते. त्यामुळं त्यांच्या शब्दाला महात्म्य आहे, शब्दाला अर्थ आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे. म्हणून ते म्हणतात, अघम धुन्वंतिकार स्नेन. 2 गोष्टी आहेत, साधूंचा सहवास आणि नामस्मरण. या 2 गोष्टीमुळे केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणा. शुकाचार्य म्हणतात, राजा, फक्त भक्तीनेच मनुष्य उद्धरून जातो. कितीही त्याचं पाप असू द्या. क्षिपत्यघम महदपी वेणुगुल्म मिवानलाहा. उदाहरण केले त्यांनी. वेणुगुल्म मिवानलाहा. ज्याप्रमाणे एखादं अरण्य असतं, त्या अरण्यामध्ये वेळूला वेळू घासतो आणि आग लागते, आणि ती आग एवढी वाढते की सगळं अरण्य जळून भस्मसात होतं. तसं नामस्मरणाने काय होतं, आपल्या मनाचं घर्षण होतं. नामस्मरणाने होतं काय? अहो, काय होतं काय? आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या भावनेचं घर्षण होतं. आणि जेव्हा घर्षण होतं त्यातून आग बाहेर पडते, ठिणगी बाहेर पडते. आणि वन्नी तो चेतवारे चेतविताच चेततो. अग्नीला नुसतं चेतवा, चेतवल्याबरोबर अग्नी पेटेल, आणि अग्नी पेटल्यानंतर हे पापाचं अरण्य सगळं जळून जाईल. पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नाव घेता क्षणीच पापाचे पर्वत जळून जातील. त्याचं कारण भगवंताच्या नामातच ते सामर्थ्य. नामाचा महिमा कदापि न कळे, किंवा कळे शंकरा. सेवेचे सुख मारुती सकळले, प्रत्यक्ष त्या वानरा. रामनामाचा महिमा बाकी कुणाला कळला नाही. कळला का नाही माहित नाही, परंतु शंकराला मात्र कळाला. जेव्हा अंगामध्ये सगळं विष भिनलं, त्यावेळेला पार्वती, आता मी मरतोय अशी अवस्था झाली. सगळ्या प्रकारचे उपचार केले, काही उपयोग झाला नाही. थंड करण्यासाठी गंगा डोक्यावर घेतली, चंद्र डोक्यावर घेतले,
नाग अंगाला बांधले, काही उपयोग झाला नाही. आणि मग पार्वती म्हणजे अहो तुमच्या गुरुला विसरला. मग रामाचा उच्चार केला. राम उच्चार मात्रेण मुखं निर्गंती पातका. रामनामाचा उच्चार केल्याबरोबर हे अग्निबीज आहे. अग्नीला अग्नीने जाळले, अग्नीला जाळतो. या ठिकाणी होमिओपॅथिक तत्व आहे. ज्या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्याच रोगाचं औषध दिलं म्हणजे तो रोग नष्ट होतो. याप्रमाणे समम शमयती असं त्यांचं तत्व आहे. हे समम अग्नी, विषा हा अग्नीच आहे. त्या अग्नीला पुन्हा दुसऱ्या त्यापेक्षाही शक्तिवान अग्नीने जेव्हा त्याच्यावर उपचार झाला तेव्हा ताबडतोब ते पातक, ते विष आतून बाहेर पडलं आणि म्हटल्याबरोबर ते तसंच मुखामध्ये शिल्लक राहिलं आणि मकारस्थ कपाटवत. त्यामुळे नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. असो, याप्रमाणे हे नाम महात्म्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. रामाचं, देवाचं, भगवंताचं, विठ्ठलाचं, हरीचं, हराचं, कोणाचे नाव घ्या, अहो हे नावच आपल्याला तारक आहे. म्हणून ते म्हणतात वासुदेव परायणा अघं कुर्वन्ति का स्नेह निहारमिव भास्करः. ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे धुकं राहत नाही. धुकं कुठपर्यंत आहे? सूर्य नाही तोपर्यंत आहे. पण एकदा सूर्य उगवला की धुक्याचा आपल्याला कणभर देखील प्रत्यय येणार नाही. धुकं सगळं नष्ट होऊन जाईल. निहारमिव भास्करः. त्याप्रमाणे हा सूर्य कशाचा आहे? हा तरणी कशाचा आहे? हा रामनामाचा आहे, हा नामामृताचा आहे. हा प्रत्यक्ष भगवंताच्या नावाचा सूर्य उगवला म्हणजे काय होईल? भास्कर हा आपल्याला अघ म्हणजे पापरूपी जे धुकं आहे, पापरूपी जो अंधार आहे तो नष्ट होईल. न तथा भगवान राजन पूयेत तपादिभिः. बाकी तपाने, इतर कोणत्याही गोष्टीने, यज्ञ, याग, कर्म, धर्म, तप, अनुष्ठान, जप, जाप्य, होम काही होणार नाही म्हणे. राजा फक्त एका गोष्टीने हे सगळं पातक नष्ट होतं. आणि मग सुशीला साधवो यत्र नारायण परायणा प्रायश्चित्तानि चिरणानी नारायण परामुखम. हे खरं प्रायश्चित्त आहे. आणि हे राजा, ज्याप्रमाणे दारूचं भरलेलं पात्र हे कितीही जरी विसळलं तरी स्वच्छ होत नसतं. तुम्ही नदीच्या पाण्याने कितीही धुवा ते स्वच्छ होणार नाही. मग तसं हे पात्र, आपल्या मनाचं पात्र, हे ज्या कर्माच्या गोष्टींमुळे लडबडलेलं आहे, लदबदलेलं आहे, ज्या अनेक कर्म, विकर्म, अकर्म या सगळ्यामुळं आपलं मन दारूच्या पात्रासारखं घाण झालेलं आहे. त्याला जर स्वच्छ करायचं असेल तर नाम हेच अमृत आहे. नामरूपी अमृतानेच हे स्वच्छ करता येतं, शुद्ध करता येतं. न निपुष्णंती राजेंद्र सुरा कुंभ इवापगा हा असा शब्द वापरला. म्हणजे 3 उदाहरणं दिलेत त्यांनी. एक उदाहरण दिले वेणू गुल्म नलाहा. ज्याप्रमाणे हे अरण्यामध्ये वेणू म्हणजे वेळूचा एकमेकांना घर्षण होतं आणि आग लागते आणि सगळं अरण्य, पापाचं अरण्य जळून जातं. दुसरं उदाहरण निहारमिव भास्करः. आकाशामध्ये सूर्य उगवला म्हणजे ज्याप्रमाणे हा अंधार राहत नाही म्हणा किंवा धुकं राहत नाही त्याप्रमाणे. आणि तिसरं उदाहरण दिले सुराकुंभ, दारूचं पात्र. हे कितीही जरी विसळलं तरी स्वच्छ होत नसतं. त्यामुळं आपल्याला फक्त भगवंताच्या नामस्मरणाशिवाय मुक्तता नाही. म्हणून हे राजा, तुला एक मी इतिहास सांगतो. म्हणून या ठिकाणी जुना इतिहास सांगायला सुरुवात केली. अथ चोदाहरंती मम इतिहासं पुरातनम दूतानं विष्णुमयो संवादं तं निबोधन. तुला मी एक जुना इतिहास सांगतो. शुकाचार्य सुद्धा म्हणतात जुना इतिहास म्हणजे तू किती जुना आहे काय माहित. हा जुना इतिहास पूर्वी ऐकलेला कान्यकुब्ज द्विजः काष्ठी. आणि या ठिकाणी मग कथा सांगायला सुरुवात केली. कान्यकुब्ज या प्रांतामध्ये, कान्यकुब्ज म्हणजे आजचं कनोज दक्षिणेकडे. तेव्हा या कनोज मध्ये एक ब्राह्मण राहत होता. हा दासीपती
तो खरं म्हणजे एक ब्राह्मण होता. तो आपल्या आई वडिलांची सेवा करत असे. दररोज जायचं, बागेमध्ये फुलं आणायचे, दुर्वा आणायच्या, समिधा आणायच्या, दैनंदिन पूजेचं साहित्य आणायचं आणि आपल्या वडिलांची सेवा करायची, आईची सेवा करायची. त्याला बायकोही होती आणि मुलंही होती. त्याचा संसार मोठा चांगला चालला होता, काही अडचण नव्हती. पण फार अवघड आहे. असाच एके दिवशी फुलं आणण्यासाठी बागेत गेला, नदी किनारी गेला. नदी किनारी फुलं घेतले, दुर्वा घेतल्या, समिधा घेतल्या, फुलारीमध्ये गच्च भरून फुलं घेतले. सुगंध येऊ लागला फुलांचा आणि भरा 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 चला आता पूजेची वेळ झाली म्हणून निघाला. त्याला पाहता क्षणीच त्या नदीच्या पलीकडच्या झाडाच्या एका कोपऱ्यात एक गृहस्थ आणि एक स्त्री बसलेली दिसली. त्यांनी काही लक्ष दिलं नाही, पण तो माणूस मात्र पळून गेला. त्याला वाटलं अरे कोणीतरी आलंय, आता आपल्याला हटकील, म्हणून तो गृहस्थ पळून गेला. ती स्त्री मात्र शिल्लक राहिली आणि त्या स्त्रीने इकडे तिकडे पाहिलं. तिच्या बरोबरचा जो जार होता तो पळून गेला. हा इंग्रजी शब्द जार नाहीये, हा संस्कृत शब्द जार आहे. आपल्याला इंग्रजी शब्द जार म्हणतो, पाण्याचा जार, पण हे तसं नाहीये, हा जार आहे. तर या ठिकाणी काय करतो अहो, तो दुसऱ्या बायकोच्या नादी लागलाय, म्हणजे दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागला. आता यांनी खूप प्रयत्न केले, मित्रांनी सांगायचे प्रयत्न केले, पण हा काही तिथून निघाला नाही. शेवटी हा कुटुंबाला सोडला आणि तो तिच्या बरोबर राहू लागला. तिच्या बरोबर राहता 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 तिच्याशी संसार केला. 10 मुलं त्याला झाले. 10 मुलं झाले. 10वा मुलगा शेवटचा नारायण नाव ठेवलं त्याचं. आणि हळूहळू वय वाढत गेलं. त्याचप्रमाणे मुलं मोठे झाले. हा नारायण मात्र लहान होता, शेंडी फळ होता, शेवटचा मुलगा. फार प्रेम असतं शेवटच्या मुलावर. तो लहानच होता, 1-2-3 वर्षाचा असेल. त्याच्याशी लालन पालन करता 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 त्याचा वेळ जायचा. आता म्हातारपण आलं आणि एकदम मृत्यू आला. आता मृत्यू आला समोर. मृत्यू पाहता क्षणीच हा घाबरला.
मोठाले दोन पुरुष काळे कभिन्न त्याला दिसले, हातामध्ये मोठाले शस्त्र होते आणि त्यांच्या त्या अकराळ विक्राळ मुद्रा पाहिल्याबरोबर हा म्हणाला, अरे मला तर काही नाही, पण माझा पोरगा घाबरेल, माझा नारायण आसपास कुठेतरी खेळत असेल, तो घाबरेल, म्हणून त्यांनी मोठ्याने आर्त स्वराने अरे नारायणा अशी हाक मारली. नारायणा अशी हाक मारल्याबरोबर आज्वहाव अत्यंत अंतःकरणातून कळवळ्याने तळमळीतून आर्तपणाने ही हाक मारल्याबरोबर नारायण तिथं होता की नाही माहित नाही, परंतु एकदम तिथं बदल झाला. म्हणजे काय, तेवढ्यात विष्णूने सांगितलं त्यांच्या दूताला, जा रे त्या अजमेळ्याला घेऊन या. ताबडतोब विष्णुदूत आले आणि आल्याबरोबर सर्वे पद्मपलाशाक्षा. कसे होते विष्णुदूत आणि कसे होते यमदूत. यमदूताचं वर्णन केले, वक्रतुंडान ऊर्ध्वरोमण, वाकड्या तोंडाचे होते, मोठाले अंगावर केस होते आणि लाल अशा प्रकारचं स्वरूप होतं, क्रव्यात दृष्टी होती. आणि एकदम तिथं दुसरे दोघ जण आले, ते मात्र पद्मपलाक्षाक्षा, कमलासारखे डोळे, कमल पाणी, त्याचप्रमाणे पीत कौशेय वाससा, पिवळा पितांबर धारण केलेला, किरीट कुंडल चारू अशा प्रकारची मूर्ती, भूषण धारण केलेले, अंगावरती सुंदर वनमाला धारण केलेली, 4 हाताचे. आणि तो बघू लागला, अरे हे दोघ जण आणि हे दोघ जण यांचं काय चाललंय. तेवढ्यात दोघांचा संवाद सुरू झाला. या यमदूतांनी त्याचे पाश त्याच्या गळ्याला बांधले आणि ओढणार एवढ्यात हे उपस्थित झाले आणि यांनी सांगितलं, ओ थांबा. म्हणले काय हो, तुम्ही कोण. म्हणजे आम्ही विष्णूचे दूत आहोत. ते म्हणजे आम्ही यमदूत आहोत. हो ते कळालं म्हणे आम्हाला, पण आता तुम्ही थांबा. म्हणले का. म्हणले ही आसामी आमची आहे. म्हणजे आमची. अहो म्हणले तुम्ही विष्णुदूत आहात, पुण्यवान लोकांना तुम्ही घेऊन जाणार. ते म्हणले हा पुण्यवान आहे, अतिपुण्यवान आहे, ज्याच्या पुण्याची गणना कुणी करू शकत नाही. म्हणजे असं कसं काय. अहो तुम्ही काय बोलता. म्हणले अहो तुम्हाला माहिती आहे का हा कसा होता. हो म्हणले कसा होता. हा यांनी काय केलं नाही. अहो यांनी आई वडिलांना सोडून दिलं, यांनी धर्म सोडून दिला, यांनी दान धर्म सोडून दिला, यांनी पूजा अर्चा सोडून दिली. हा व्यभिचार स्त्रीच्या मागे लागला, व्यभिचारी स्त्रीच्या मागे लागला. बरं एवढंच नाही तर दररोजचा खाण्यापिण्याचा खर्च भागवण्यासाठी यांनी खून केले, यांनी ब्रह्महत्या केली, यांनी गोहत्या केली, यांनी बालहत्या केली, यांनी स्त्री हत्या केली. अहो काय काय केलं नाही यांनी, आणि तुम्ही म्हणता हा पुण्यवान आहे. अहो काय बोलता तुम्ही. तुम्ही धर्म बोलता का अधर्म बोलता आम्हाला कळेना, परंतु हा अत्यंत दुष्ट आहे. अनेकांची संपत्ती यांनी लुटली, अनेक लोकांना यांनी लुटलं, मारलं, हाणलं. सगळ्या प्रकारचे एकही जगातलं पाप नाही की जे यांनी केलं नाही. असं म्हणल्यानंतर ते म्हणे बरोबर आहे, सगळं खरं आहे तुमचं. त्यांनी जे जे केलं तुम्ही जे म्हणता ना ते मला मान्य आहे, परंतु आत्ता तुम्ही आल्यानंतर तो काय म्हणला. काय म्हणला. त्याने त्याच्या मुलाला हाक मारली. मग मुलाला हाक मारली तेव्हा काय म्हणाला तो. ते म्हणले नारायण म्हटला. हा बस झालं. म्हणले नारायण म्हणला ना तो. एवढ्या एका शब्दाने, एवढ्या एका नावाने त्याच्या सगळ्या पातकांचा या ठिकाणी डोंगर नष्ट झाला. त्याचे पातकाचे डोंगर पर्वत ते पहा जळू लागले. ते पहा तिकडं त्यांच्या केवळ एका नामोच्चारणाने सगळे पातकांचे डोंगर जळू लागले. असं ऐकल्यानंतर ते म्हणले हा खरं कसं काय. ते म्हणे हो. यदा नारायणायती जगाद चतुरक्षरम. नारायण असे 4 शब्द त्यांनी उच्चारले. हे 4 शब्द नव्हते, हे 4 अक्षर नव्हते. जगाद चतुरक्षरम. हे 4 अक्षर म्हणजे 4 वेद आहेत. 4 वेदाचं पारायण त्यांनी केलं आणि हे मृत्यूच्या वेळेला केलं. त्यामुळं हा स्तेन असू द्या, हा चोर असू द्या, यांनी दारू पिऊ द्या, मित्रद्रुप ब्रह्मा गुरुतल्पगाहा, हा गुरुचा द्वेष करणारा असू द्या, ब्रह्महत्या करणारा असू द्या, स्त्री हत्या करणारा असू द्या, स्त्रीराज पितृगोहंता एच पातिके नो परे. त्यांनी काहीही कितीही वाईट पातक
घेतलं तरी अग्नी पोळणारच. का हो? अग्नी हा पोळण्याचा स्वभाव आहे. तुम्ही तो रागाने अग्नीला जवळ घ्या, नाही तर प्रेमाने घ्या, अग्नी पोळल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे सांकेत्यम पारिहास्यम वा, तुम्ही संकेताने, संकेत म्हणजे यावेळेला हे जे दुष्ट लोक होते, कृष्णाचे विरोधक, कंस काय म्हणायचा, किंवा हा ज्याला प्रल्हाद, ज्याला त्यांना नाव घ्यायला बंदी केली होती, नाव घ्यायचं नाही, हिरण्यकशिपाने नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव घ्यायचं नाही. कोणाचं? हो त्याचं म्हणजे कोणाचं? त्याला सांकेत्य म्हणतात. संकेताने, मनात आहे देव, मनात शब्द आहे, पण देव शब्द उच्चारायचा नाही, संकेताने सांगायचं. जसं आपण दिवाभिताचं नाव घेत नाही, मग आपण काय म्हणतो, ते नाही का रात्रीचं पाखरू. मग रात्रीचं पाखरू काय? दिवाभीत. त्याचं नाव घ्यायचं नाही, पण संकेताने सांगायचं, त्याला संकेत म्हणतात. संकेत म्हणजे काय? सहज आता विषय निघाला म्हणून सांगतो. पूर्वीच्या घरामध्ये जे घररचना होती, गृहरचना, त्यामध्ये स्वयंपाकघर असे, माजघर असे, बैठक असे, ओवरी असे, समोर दिवाणखाना असे. लोक आले म्हणजे त्याला आपण झाळजत असं म्हणतो. या ठिकाणी ढाळज म्हणतात, ढाळजात बसले तेव्हा ढाळज म्हणजे समोर आल्याबरोबर जी बसण्याची जागा आहे ती ढाळज. तर तसं परस हा भाग असे, परस म्हणजे, आणि मग तिकडं जायचं म्हणजे आपण तो शब्द आज वापरतो, पण खरं म्हणजे त्या शब्दाचा तो अर्थ नाहीच आहे. परस म्हणजे परसबाग, परसबागेकडे जाणे म्हणजे परसाकडे जाणे. पण आपण त्याचा अर्थ आज काय घेतला, आपण म्हणतो म्हणजे आपल्याला विष्ठा टाकणे हा अर्थ आपण घेतला. हा कोणता अर्थ आहे? हा संकेताचा अर्थ आहे. वास्तविक तो अर्थ नाहीच आहे त्या शब्दाचा, पण आपण संकेताने घेतला. तसं सांकेत्यम पारिहास्यम वा, भगवंताचं नाव संकेताने, काळ्या, ए काळ्या, जरासंध म्हटला, ए काळ्या, ए पळपुट्या, तुझ्याबरोबर युद्ध करत नाही मी. जेव्हा जरासंधाकडे हे तिघजण गेले, अर्जुन, भीम आणि स्वतः कृष्ण, आणि जरासंधाला म्हणाले आमच्या तिघांपैकी एकाची निवड कर. तो म्हणला, हे तुला ओळखलं म्हणले मी, तू तर काय आहेस म्हणले, पळून गेला युद्धातून. असा पळून जाणाऱ्या वीराबरोबर युद्ध करत नसतो मी. आणि म्हणून कृष्णाचं नाव काय पडलं? कृष्णाचं नाव हे पळून गेला, युद्धातून पळाला. म्हणून युद्ध म्हणजे ज्याला आपण लढाई, युद्ध, हा पळून जाणारा. वास्तविक युद्धातून पळून जाणं काही चांगलं नाहीये, परंतु कृष्णाने तेही देखील नाव धारण केलं. आणि ज्याप्रमाणे युद्ध यातून पळून जाणे, याला सुद्धा एक अर्थ त्यांनी प्राप्त करून दिला. ज्याप्रमाणे कृष्णाच्या लीलेमध्ये आपल्याला दिसतं. हे सांकेत्यम, त्याला संकेत म्हणतात. हा संकेत. दुसरं पारिहास्यम वा, परिहास. ज्या योद्धाला पाठ देऊन पळाला तेव्हा त्याचा अवहेलनाच केली लोकांनी, शिशुपालांनी नाही का, अवहेलनाच केली कृष्णाची. आणि सांगितलं की तू माझ्याशी जे युद्ध करू शकत नाहीस, कारण तुझ्याबरोबर बलराम दादाची अशीच अवहेलना केली की तुम्ही सगळे गोपाळ आहेत, तुम्हाला काय माहिती हे ग्रह कसा खेळावा किंवा सारीपाठ कसा खेळावा, तुम्हाला येत नाही. याप्रमाणे हे वैकुंठ नाम ग्रहणम, ते म्हणतात सांकेत्यम पारिहास्यम वा, स्तोभम हेलन मे बाबा. आता हे भजन करणारे भजन करी सुरुवात म्हणतात ठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ठाल काय हो? ठाल काय? ठाल म्हणजे काही विठ्ठल नाही, पण ठाल विठ्ठल 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 असं जे म्हटलं जातं, हे विठ्ठल शब्दाच्या ऐवजी ठाल. ठोब्बा रुखमाई, तर ठोब्बा काय? ठोबा काहीच नाहीये, पण विठोबा या शब्दाला आपण बी काढून टाकला, बीचा केला ठोबा, म्हणून नाव विठोबा तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे हा ठोबा रुखमाई अशा पद्धतीने नाव कसंही या देवाचं,
तुम्ही असं घ्या, तसं घ्या, उलटं घ्या, सुलटं घ्या, तोडून घ्या, मोडून घ्या. त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने रणछोड दास. रण म्हणजे युद्ध, छोड म्हणजे सोडला, रणछोड. कृष्णाचं नाव रणछोड आहे, म्हणजे युद्धातून पळून गेलेला. तो काही फार मानाची गोष्ट नाही, अपमानाचीच गोष्ट आहे. पण कृष्ण म्हणाले असू द्या, माझं नाव रणछोड तर रणछोड, चालतं मला. युद्धातून पळून गेलो का, तुझ्यासारख्या दुष्ट माणसाबरोबर काय युद्ध करणार आहे मी. कृष्णाचं कौशल्य कृष्णालाच माहीत. याप्रमाणे वैकुंठ नामग्रहणम शेषागमानं विदुः. भगवंताचं नाव वैकुंठ नामग्रहणम, इथं वैकुंठ शब्द वापरला. वैकुंठ म्हणजे विष्णू स्वतः. कारण वैकुंठ या शब्दाचा अर्थ जरी वैकुंठ ठिकाण हे असलं, जसं कैलास वैकुंठ, पण या ठिकाणी असं म्हटलंय की आपण विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा वैकुंठ हे विष्णूचं नाव सांगितलंय. विश्वम विष्णुर्वषट्कारो, विश्व हे देखील विष्णूचंच नाव आहे, वैकुंठ हे विष्णूचंच नाव आहे. आणि म्हणून वैकुंठ नामग्रहणम, वैकुंठ शब्दाचा अर्थ भगवान विष्णू असा होतो. त्याचं नाव कशाही पद्धतीने तुम्ही घ्या, ते म्हणतात अहो अपिचेत सुदुराचारो भजते मावारण्य भाग. कोणत्याही पद्धतीने माणसाने नाव भगवंताचं घेतलं तर तो मुक्त होत झाल्याशिवाय राहणार नाही. माणसाने भगवंताचं नाव घेणं फक्त महत्वाचं आहे. ते म्हणतात अशेषाग हरम विदुः. अशेष निशेष सगळं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त नावात आहे. तर काय म्हणतात, कसं काय, जसं एक काडी ही सुद्धा पूर्ण वन जाळायला पुरेशी आहे. एखादी गवताची गंज लागलेली उभी आहे आणि त्या गवताच्या गंजीला एक काडी लावली, फक्त मी एकच काडी लावली, एक काडी लावली पण सगळी गवताची गंज जळाली ना. ते म्हणतात एक नाव सुद्धा तुमच्या पातकांना, माणसं एवढं पातक देखील करू शकत नाहीत असं म्हटलेलं आहे त्यांनी, की माणूस एवढा पातक देखील करू शकत नाही जेवढं नावाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात की माणसाला पातक देखील एवढं करता येणार नाही. कितीही पातक केलं तरी एक नाव पुरेसं आहे. त्यामुळं माणसाने भगवंताच्या नामाचा महिमा जाणला पाहिजे. भगवंताचं नाव अनंत आहे आणि म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा भगवंताचं नाव घेतो. भगवंताच्या नावाने शुद्धता आहे असं म्हणतो. अपवित्रो पवित्रो वा, सगळे अपवित्र पवित्र करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नावात आहे. न्यूनम संपूर्णतायाती सद्यो वंदे तमच्युतम. न्यून असलेल्या गोष्टीमध्ये परिपूर्णता करण्याचं सामर्थ्य भगवंतात आहे, कारण स्वतः भगवान परिपूर्ण आहे. तुम्ही एक पळी पाणी घेतलं आणि समुद्रात टाकलं, ते झाला सगळा समुद्र तो. तुम्ही पळीभरच टाकलं, हो पळीभर टाकलं पण ते समुद्र रूप झालं. त्याप्रमाणे तुम्ही थोडंच कर्म करा पण भगवंताला समर्पित करा, ते भगवंत रूप होईल. त्याप्रमाणे ते म्हणतात भगवंताच्या नावाचं सामर्थ्यच असं आहे की एवढं पातक देखील माणूस करू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात क्षयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते यस्यांग ईश्वराधाय लोक भवितीन कृताः. त्याप्रमाणे विष्णुदूताने सांगितलं. आणि गुरुणांचं लघुणांचं, गुरुणांचं लघुणांचं म्हणजे ह्रस्व नाव घेतलं काय, दीर्घ नाव घेतलं काय. म्हणजे आपण भगवंताचं नाव कंटाळा येऊन आपण कधी कधी करतो ना, राम 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 असं जरी म्हणलं तरी देव म्हणतो तुझं माझं नाव घेतलं बरं झालं. ठेच लागली, अरे देवा मला ठेच लागली, देवा म्हणलं का नाही बस झालं. ठेच लागली तरी देवा, कंटाळा आला तरी राम, नको वाटलं तरी राम, जुगुप्सा असली तरी राम. राम नाव, भगवंताचं नाव, हरी 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 म्हणतो आपण. एखाद्या वाईट गोष्ट घडली, हर 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 हरी 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 म्हणतो. का बरं, ते म्हटलं म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींचा परिहार होतो. म्हणून ते म्हणतात गुरुणांचं लघुणांचं गुरुनीचं लघुनीचं प्रायश्चित्तानी पापानं ज्ञानोक्तांचे महर्षिभी अजानतो प्यात्मगुणम. आणि मग तुम्ही अजानता न जाणतेपणाने जरी नाव घेतलं, त्या नावाचं सामर्थ्य तुम्हाला माहित नाही. डॉक्टर आपल्याला गोळी देतो, आपण म्हणतो हे डोकं दुखायला बाबा, डॉक्टर गोळी देऊन देतो. त्या गोळीमध्ये काय द्रव्य आहे तुम्हाला काय माहिती हो. गोळीमध्ये कोणते त्यामध्ये तत्व आहेत, कोणते द्रव्य आहेत, कोणते
इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला काय माहीत? आपल्याला काय माहीत नाही. मग आपण फक्त गोळी घेतो, अजानता, न जाणतेपणाने गोळी घेतो. परिणाम केल्याशिवाय राहते का? नाही, परिणाम तर होतो. का? त्या गोळीमध्येच सामर्थ्य की तुम्ही ज्ञान असो नाही तर नसो, त्या गोळीचा परिणाम होणारच. त्याप्रमाणे तो अज्ञानी असो नाही तर सज्ञानी असो, त्यांनी दिलेल्या औषधाचा जसा परिणाम होतोच त्याप्रमाणे, कारण देणारा जो आहे तो ज्ञानी आहे, तसा भगवान जो आहे तो ज्ञानी आहे. त्यामुळं त्या नावाचा परिणाम होणारच. अहो, काही काही वेळेला आपल्याला सुद्धा कळतं, आपल्याला अनुभव येतो, आपल्या एखाद्या गुरुवरची आपली श्रद्धा असते. गुरु फार मोठे असतात, त्यांच्यावर आपली श्रद्धा असते, आणि त्यांनी नुसतं भस्म जरी दिलं, अंगारा लावला तरी आपलं दुखणं राहतो. म्हणजे गुरुनी लावलेला अंगार आहे, दुखणं राहायलाच पाहिजे, राहायलाय ना, दुखणं राहतं. साधं पाणी जरी त्यांनी दिलं बाभिमंत्रण करून तरी सुद्धा दुखणं राहतं. त्याचं कारण आपली श्रद्धा आहे आणि गुरुवरचा विश्वास आहे, गुरुचं सामर्थ्य. त्याप्रमाणे एखाद्या साध्या अंगाऱ्यामध्ये सुद्धा रोग निवारण करण्याचं सामर्थ्य जसं गुरु निर्माण करतो, ते गुरुचं सामर्थ्य आहे, त्यांच्या मंत्राचं सामर्थ्य आहे, तसा भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे की भगवंताचं नाव सर्वांनाच मुक्त करतं, सर्वांना पातकातून मुक्त करतं. त्यामुळे ते म्हणतात की भगवंताच्या नावाचा महिमा हा कोणाला कळणार आहे? तो भगवंताचं नाव. अहो, मग हे भगवंताचं नाव, नामाचा महिमा कदापि न कळे किंवा कळे शंकरा, सेवेचे सुख मारुतीस कळले प्रत्यक्ष त्या वानरा. म्हणून नाम महात्म्य, नामोच्चारण महात्म्यम, नामाचं उच्चाराचं महात्म्य हे असं आहे की सगळ्या प्रकारच्या कोणत्याही जगामध्ये कोणतेही पातक असू द्या, ब्राह्मणा, क्षत्रिया, वैश्या, स्त्रिया, शूद्र जानता या, मग तो ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र कोणी असो, तो त्यातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जिम्मेवर न गंगा न गया सेतुर न काशी न च पुष्करम जिम्माग्रे वर्तते यस्य हरितीर्थद्वयम्. गंगा, गया, काशी, पुष्कर क्षेत्र या सगळ्यांपेक्षा ज्याच्या मुखामध्ये हरिनामाची गंगा आहे तो मोठा आहे. ज्याच्या मुखामध्ये जिम्हाग्रे वर्तते यस्य, ज्याच्या जिम्हाग्रावर हरी किंवा हर या दोन नाव आहेत, दोन अक्षर आहेत, जगाद चतुरक्षरम. त्यांनी सगळे वेद पारायण केले, सगळे उपनिषद वाचले, सगळ्या प्रकारचे तीर्थ त्यांनी केले. या ठिकाणी तीर्थाला तो जाऊ नाही तर न जाऊ, परंतु तो खऱ्या अर्थाने तीर्थवंत आहे. ऋग्वेदोथ यजुर्वेद सामवेदो हे धर्मणः अधितास्तेन येनोक्तम हरित्यक्षद्वयम्. म्हणून अश्वमेधाचं पुण्य देखील कमी आहे, प्राणापानाचं पुण्य देखील कमी आहे, परंतु हरीच्या अक्षराचं महत्व जास्त आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात नामसंकीर्तन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. न देशकाल नियम. आणि आणखी एक आहे नामाचं महात्म्य. अहो, तुम्हाला जप करायचा, तप करायचं किंवा साधन करायचं, काहीतरी अनुष्ठान करायचं तर आधी जागा चांगली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, नाही का, शरीर शुद्ध केलं पाहिजे, मन शुद्ध केलं पाहिजे. त्याप्रमाणे गंध, संध्या हे आवश्यक आहे ना. संध्या न करता, कपाळाला कुंकू न लावता आपण कोणतंच काम करू शकत नाही. कपाळाला कुंकू नसेल तर सगळं व्यर्थ. मग ते म्हणतात नामाला असं काहीच नाही. तुम्ही सकाळी उठून नाव घ्या, अंथरुणात बसून लोक बेट टी घेतात ना. अहो, बेट टी काय घेता? नामामृताची टी घ्या. नामामृत रूपी कप आपण ओठाला लावला पाहिजे. मग तो झोपेत घ्या, जागेपणी घ्या, अंथरुणावर बसून घ्या, अंघोळ न करता घ्या, पारशाने घ्या, उरशाने घ्या, सकाळी घ्या, दुपारी घ्या, जेवल्यावर घ्या. काही वेळेला आपण तप करतो, जप करतो, नाही अहो, जेवल्यानंतर चालत नाही, जेवायच्या आधी. नामाचं असं काहीच नाही. म्हणजे नामाला कोणतेही बंधन नाही हे त्यांना सांगायचं. नावाला कशाचं बंधन नाही, नावाला जातीचं बंधन नाही, नावाला व्रताचं बंधन नाही, नावाला वेळेचं बंधन नाही. ते म्हणतात देशकाल नियम रहित न देश नियमो राजंद काल नियमस्तथा विद्यते नाथ संदेहो विष्णोर नामानुकीर्तने. भगवंताच्या नावाला कशाचं बंधन नाही. विष्णूचं नाव तुम्ही मात्र तल्लीन होऊन घेतलं पाहिजे. कालोस्ती यज्ञे दानेबा स्नाने कालोस्ती सज्जपे. भगवंताचं नाव बसल्या बसल्या घेता येतं, झोपल्या झोपल्याही घेता येतं. अहो, आपण झोपलोय. संत तुकाराम महाराज हे
एके दिवशी सकाळी निघाले, बहिर्दिशेला निघाले. आता हे सुद्धा संकेतच आहे बरं का, बहिर्दिशा म्हणजे संकेतच शब्द वापरलाय आपण. बहिर्दिशेला निघाले आणि एक ब्राह्मण तिथून चाललेला होता. जाता जाता तुकाराम महाराज बहिर्देशाला निघताना हातात त्यांच्या सोबत होतं लोटा आणि नाव तोंडाने चाललेलं होतं भगवंताचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ब्राह्मण म्हणला, ओ काय बुवा, तुम्ही कुठं निघालात आणि तुम्ही काय करता, देवाचं नाव घेऊ लागला? ते म्हणले, अहो आता माझ्या वाणीला वळणच लागलंय म्हणले. कोणत्या ठिकाणी कुठं काय घ्यावं असं मला बंधन राहिलं नाही. ते म्हणले, असं कसं? अहो देवाच्या नावाचं काही पावित्र्य आहे का नाही? ते म्हणले, ठीक आहे. मग बरेच दिवस असे झाले आणि एके दिवशी हे ब्राह्मण बुवा संत तुकाराम महाराज झोपलेले असताना तिथं आले. झोपलेले असताना तिथं आल्याबरोबर गाढ झोपेत होते तुकाराम, पण विठ्ठल 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 जप चाललेला होता. ते पाहिल्याबरोबर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. म्हणलं, महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे. पडिले वळण इंद्रिया सकाळ, भावतो निराळा नाही तुझा. संत चोखामेळ्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या हाडामधून विठ्ठल 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 असं जप असे शब्द निघत होते. ही जनाबाईने थापलेल्या ज्या गौऱ्या आहेत त्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल नाव यायचं म्हणे, आणि म्हणून ह्या जनाबाईच्या गौऱ्या आहेत हे कळायचं. तेव्हा ही जी तल्लीनता आहे, एकरूपता आहे, त्यामध्ये असलेला भाव आहे तो अंतरंगामध्ये परिपूर्ण भरलेला आहे. त्यामुळं कोणत्या ठिकाणी नाव घ्यावं असं याला बंधनच नाही. ते म्हणतात, आपण झोपलेले असताना, जागे असताना, त्याचप्रमाणे समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी असं वर्णन आहे एका श्लोकामध्ये, की सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता. अहो जेवताना, खाताना, बोलताना, चालताना, कोणत्याही वेळेला अगदी भगवंताचं नाव झोपलेले असताना, शय्येवर असताना सुद्धा तुम्ही घ्या. सगळ्यांची लाज सोडून घ्या, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी अशा पद्धतीने म्हटलेले. द्विजशापात विमुक्तो गतभेद प्रकृती गतः. आणि हे ऐकल्यानंतर यमदूत निघून गेले. ते म्हणले, आम्ही विचारतो यमराजांना आमच्या, किंवा खरं काय खोटं काय. ते म्हणले, जा तुम्ही तुमच्या मालकाला विचारा. म्हणजे बर. हे यमदूत गेले आणि विष्णुदूतांना पाहिल्यानंतर त्यांनी याला उठवलं, जागं केलं, आणि मग आजा मिळाला जाग आली. म्हणजे महाराज, अहो हे कोण होते, तुम्ही कोण? ते म्हणले, मी विष्णुदूत आहे, आम्ही तुम्हाला न्यायला आलो, हे काय विमान तुमच्यासाठी आणले. असं म्हणल्यानंतर त्याच्या डोळ्यामधून घळघळ अश्रू आले. ते म्हणाले, अहो देव एवढा दयाळू आहे, मी किती महापातक केले. मी ब्रह्महत्या केल्या, गोहत्या केल्या, स्त्री हत्या केल्या, लोकांना लुटलं, चोरी केली, मारी केली, सगळं काही केलं. त्याप्रमाणे नाही ते कृत्य केले, आणि तरी मला विमान पाठवलं. ते म्हणले, तू नारायण शब्दाचा उच्चार केला. ते म्हणजे मी माझ्या मुलासाठी केला. असू दे म्हणजे, मुलासाठी केला तरी देव दयाळू आहे. तो तुझ्या तोंडातून जे भगवंताचं नाव प्रगट झालं, त्या नावामुळे तुला मोक्षाचा अधिकार मिळाला. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज आता तुम्ही परत जा, मी गंगाद्वार मुपेयाय, मी हरिद्वारला जातो आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करतो आणि मग मी मुक्त होईल. मग त्याप्रमाणे त्याला परिवर्तन झालं त्याच्यामध्ये. या ठिकाणी हा जो अजामिळ आहे त्याची कथा यासाठी सांगायची आहे की परिवर्तन झालं. परिवर्तन महत्वाचं आहे. नाही तर पुन्हा जर तुम्ही तेच करत राहिलात, एकदा येऊन गेले विष्णुदूत, पुन्हा त्या स्त्री बरोबर व्यवहार, तसंच चोरी मारी, मग चालणार नाही. परिवर्तन कधी होतं? जेव्हा माणसाला पश्चाताप होतो. पश्चातापेन शुद्धती जे म्हणतात त्याचं कारण हे. पश्चाताप झाल्यानंतर माणूस शुद्ध होतो, पण पुन्हा तेच नाही करायचं. त्यातून बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, त्यातून आपल्याला बाहेर येता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन झालं, त्याला पश्चाताप झाला, तिथून सगळं सोडलं, सर्व संग परित्याग करून तो गंगाद्वार मुपेयी आयो. तो या ठिकाणी गंगाद्वारला गेला, हरिद्वारला गेला, आणि तिथं त्यांनी तपश्चर्या करून भगवंताचं नामस्मरण, चिंतन, मनन करून शेवटी विष्णुदूत आले, त्याला विमान पाठवलं, आणि भगवंतांनी स्वतः त्याला पार्षदगण, तू माझा पार्षदगण म्हणून माझ्या सोबत राहशील, पार्श्ववर्ती ना, माझ्या सोबत
पार्षद गणाचं भगवंताचं स्वरूपता मुक्ती त्याला प्राप्त करून दिली, भगवंतासारखं स्वरूप त्याला प्राप्त झालं. इकडे हे यमदूत यमाकडे गेले आणि यमदूतानी यमराजाला सांगितलं, महाराज अहो तुम्ही आम्हाला पाठवलं होतं पण तिथे विष्णुदूत आले आणि ते म्हणाले आमची आसामी. असं म्हटल्याबरोबर ते म्हणले बरोबर आहे. यमदूतांना यमराज म्हणतात, अरे बरोबर आहे, होता आणि आहे याच्यात फरक आहे. जेव्हा मी पाठवलं तेव्हा तो दुष्ट होता, दुरात्मा होता, क्रूर होता. पण आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, होता म्हणजे भूतकाळ आहे. तो होता पण आहे नाही. माणसाला बदल करण्यामध्ये, माणसाचं परिवर्तन होण्यामध्ये या ठिकाणी इथे मुद्दाम अवकाश दिलेला आहे. माणूस बदलू शकतो याच्यावर इथे विश्वास आहे. ते म्हणतात की तो होता परंतु आता मात्र तो पुण्यवान आहे. दासी होती परी रायाशी रतली, मागिले त्या बोली बोलो नये. दासी एखाद्या राजाच्या घरी काम करणारी दासी दास्यत्व करते, पण राजाने तिच्या बरोबर जर लग्न केलं तर ती राणी झाली ना, ती दासी राहिली का? तिला तुम्ही दासी म्हणणार का? तिला दासी म्हटलं तर उद्या तुम्हाला फाशी जावं लागेल म्हण का? अहो तुम्ही तिला दासी कसं म्हणणार? ती राणी आहे ना. का? अहो कालपर्यंत दासी होती, हो होती, पण आज राणी आहे. दासी होती परी रायाशी रतली, मागेले त्या बोली बोलो नये. लोखंडाचा विळा परिसा लागला, मागले त्या मोला मागू नये. लोखंडाचा विळा होता पण परिसाचा स्पर्श झाला तर तो सोन्याचा झाला ना. तुम्ही बोली केली होती 50 रुपयाची, आता 50 रुपये द्याल का तुम्ही? नाही. अहो सोनं झालंय 78,000 रुपये तोळा, याची काय किंमत आहे आज? सांगायचं तात्पर्य असं की होता आणि आहे याच्यात फरक आहे. तो होता नाही, होता होऊ द्या ना. माणसाच्या परिवर्तनावर विश्वास ठेवला पाहिजे. बदल माणसाचा होऊ शकतो, असं नाहीये की तो म्हणजे तोच आहे. चोर हा जन्मभर चोर राहील का? नाही. चोरामध्ये सुद्धा बदल होतो, परिवर्तन होतं. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ज्या अनेक घटना अशा आहेत की ज्या घटनांच्या मधून आपल्याला हे दिसतं, जो होता पण आज तो तसा नाही, त्यात बदल झाला. कितीतरी लोक आहेत ना, म्हणून आपण आज काय करतो, अनेक लोकांना संधी देतो बदलायची. जरी हे सगळे या एखाद्या कारागृहामधले गुन्हेगार असले तर त्या कारागृहातल्या गुन्हेगारांना सुद्धा संधी दिली जाते बदल होण्याची, परिवर्तन होण्याची. आणि ते जर चांगले झाले, शिकले, काही कारागृहातले गुन्हेगार MA होतात, MCOM होतात, ते म्हणतात नाही आता आम्ही सगळं सोडलं आणि बाहेर येतात आणि चांगली नोकरी करतात. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की होता आणि आहे याच्यात फरक आहे. कितीतरी भिल्ल अहिल्याबाई होळकरांनी कितीतरी भिल्लांना नोकऱ्या लावल्या. म्हणजे तुम्ही लुटतात लोकांना का? पोटासाठी. मग तुम्हाला नोकरी देते म्हणे, हरकत नाही म्हणे, नोकरी दिली तर आम्ही चांगलं काम करू. त्यांनी बाकीच्या सगळ्या चोरांचा बंदोबस्त केला. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे परिवर्तन होऊ शकतं माणसामध्ये, तो तोच असतो असा शिक्का नसतो, बदल होतो. याप्रमाणे ते म्हणतात की आपण होता आणि आहे याच्यात फरक आहे. या दृष्टीने विष्णुदूत निघून गेल्यानंतर यमदूतांनी यमराजाला प्रश्न विचारले आणि यमराजाने सांगितलं हे बरोबर आहे, अरे माझ्यापेक्षाही मोठा कोणीतरी मालक आहे आणि तो मालक सगळ्या विश्वामध्ये जगतस्तुषष्टा, सगळ्या जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, तो भगवान विष्णू आहे. मी मरुद्गण रुद्र सिद्ध हे सगळे त्याची उपासना करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांच्यापुढे नमन करतो. तो साक्षात भगवान आहे, माझ्यापेक्षा तो मोठा आहे. शास्त्रा दंड धरून नृणाम, तो माझं सुद्धा शासन करणार आहे. तेव्हा प्रल्हाद जनको भीष्मो, आणि भगवंताचा महिमा हा कोणाला कळणार नाही. प्रल्हाद, जनक, भीष्म, बली, वयासकी म्हणजे शुकाचार्य, हे स्वयंभू, नारद, मनु, शंभू, कुमार, कपिल आणि मनु, एवढ्या 12 लोकांना फक्त भगवंताचं महात्म्य कळालं म्हणे. नारदाला, महादेवाला, कुमार म्हणजे हे 4 जण, त्यानंतर कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बली, वयासकी आणि मी स्वतः, एवढे 12 जण आहेत ज्या भगवंताचं महात्म्य त्यांना कळालं. द्वादशते बीजानिमो धर्मम भागवतम भटा.
भागवत धर्म काय तो या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. या ठिकाणी यमराजाच्या तोंडून भागवत धर्माचं विवरण करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी यमराज म्हणतात, हे यमदूतांनो, ज्या माणसाच्या तोंडून कधी जन्मभर मृत्यू समयीपर्यंत भगवंताचं नाव निघालं नाही, ज्यांनी कधी भगवंताची सेवा केली नाही, त्याला माझ्याकडे घेऊन येत जा. जिम्हा न भक्ती भगवत गुणनाम ध्येयम, ज्याचं मस्तक कधी भगवंतासमोर नतमस्तक झालं नाही, खाली झुकलं नाही, त्याला माझ्याकडे आणत जा. जिम्हा न भक्ती भगवत गुणनाम ध्येयम चेतश्चन स्मरतेत चरणारविंदम कृष्णाय नो नमति अक्षर एकदापि तानाद्वय ध्वमसतो कृत विष्णू कृत्यान. तेव्हा अशा ज्याची जिम्हा भगवंताचं नाव घेत नाही, हरिनाम जी जिम्हा घेत नाही, हरिनाम जी न घेई जिम्हा अशी कशाला, चित्तान शांती देई विद्या अशी कशाला. अहो, जिम्हा जर भगवंताचं नाव घेत नसेल तर ती जिम्हा नाहीये, ती केवळ बेडकाची दरदूर म्हणजे बेडूक जसं डराव करतं तशी ही जिम्हा आहे. म्हणून ते म्हणतात, नामोस्तु यावती शक्ती ही, हे नावामध्ये शक्ती आहे. भगवंताचं नाव हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून चेतश्चन स्मरते चरणार विंदम, जो भगवंताचं नाव आयुष्यात एकदाही येत नाही, जो भगवंतासमोर एकदाही कधी नमस्कार करत नाही, कृष्णाय नो नमति यच्छ्र एकदापि, आयुष्यात एकदाही भगवंतासमोर त्याचं मस्तक खाली झुकलं नाही, त्याला अशा लोकांना तुम्ही माझ्याकडे घेऊन येत जा. आणि तत्क्षम्यतांचं भगवान पुरुषा पुराणो, भगवान हा अत्यंत दयाळू आहे. तो अत्यंत मृत्यूच्या समयी सुद्धा जो भगवंताचं नाव घेतो त्याला मुक्त करतो. आणि याप्रमाणे या ठिकाणी यमराजांनी यमदूतांना भागवत धर्माचं महात्म्य सांगितलेलं आहे. हा भागवत धर्म काय ते त्या या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात की हे यमदूता हो, माझ्यापेक्षा एक मोठा मालक जगामध्ये आहे आणि तो मालक सर्वांचं नियंत्रण करणार आहे, अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. आणि शृण्वताम गृणताम विनुद्दामी हरे मोह, भगवंताच्या गीताचं स्तुतीचं या ठिकाणी विवरण केलं. त्याप्रमाणे नैवाच्युताशयजनम प्रतिशंक माना, याप्रमाणे यमदूतांनी धर्मराजाला नमस्कार केला आणि सांगितलं, आमचं चुकलं, आम्ही विष्णुदूताबरोबर भांडणं केले, आमचं चुकलं. ते म्हणाले की तुमचं काही चुकलं नाही, तुम्हाला कळलं नाही. आता लक्षात ठेवा, भगवंताचा नामाचं महात्म्य काही और आहे. आता यानंतर पुढे उद्याच्या चिंतनामध्ये या षष्ठ स्कंध आपण आजपासून सुरू केलेला आहे. या षष्ठ स्कंदामध्ये जी विश्वरूपाची कथा सांगतील आणि त्यानंतर ज्या इंद्र याच्यावरती त्याच्या गुरुचा राग कसा झाला आणि त्यामुळे इंद्राला पदच्युत कसं व्हावं लागलं या संबंधीचे जे विवरण करतील, वृत्रासुराची जी कथा सांगतील, तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हरे विठ्ठल.